हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती देण्यासाठी आहे. यामधील कोणतीही माहिती ही गुंतवणूक सल्ला किंवा खरेदी विक्रीची शिफारस नाही. भूतकाळातील कामगिरी भविष्यातील परताव्याची हमी देत नाही आणि सर्व गुंतवणुका या बाजार जोखीमेच्या अधीन असतात. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार किंवा पात्र तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयांमुळे होणाऱ्या नफा आणि तोट्यासाठी हा चॅनल कोणतीही जबाबदारी घेत नाही. नमस्कार, मी आशुतोष टिळक. धनप्रवास या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. प्रवासात आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं आजूबाजूचं थोडं तुम्हाला दिसतं आहे. पण आपल्या चॅनलचंच नाव मुळात धनप्रवास आहे आणि त्याच्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट जी मला या चॅनलवर बोलायचीच होती आणि बोलायला खरं तर थोडासा लेट झाला आहे. माझं असं म्हणणं सुरुवातीपासूनच होतं, म्हणजे स्वतःच्या धनप्रवासाच्या बाबतीमध्ये मला असं म्हणता येतं की बऱ्यापैकी मी नशीबवान होतो की मला बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयासारख्या काही मोठ्या शैक्षणिक संस्थांमधून माझं शिक्षण घेता आलं. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधून सरळ माझं शिक्षण, माझं MBA पूर्ण झालं. आणि या सगळ्यामध्ये इमर्जन्सीज अशा कधी फार वैद्यकीय म्हणा किंवा वैद्यकीय काय म्हणता येईल थोड्याफार प्रमाणावर शैक्षणिक इमर्जन्सी आल्या नाहीत. आणि त्याच्यामुळे सेफ्टी नेट काय असतं ह्याची मला फारशी कधी गरज लागली नाही. अर्थात माझ्या काही प्रमाणामध्ये मी प्राथमिक शाळेमध्ये असताना कधी आलं होतं, काही गोष्टीची गरज झाली होती. वेगवेगळा आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड हा या व्हिडिओचा पहिला सेगमेंट जो मी करायचा म्हणतो आहे किंवा मी करतो आहे. मुळात इमर्जन्सी फंड म्हणजे नेमकं काय, की तुमच्यावर ज्या वेळेला कुठली परिस्थिती वाईट येईल, तुमची थोडा कार खराब झाली, तुमच्या कारचं टायर पंक्चर झालं, तुमचं अगदी तर कुठली वाईट परिस्थिती, समोर माझे ड्रायव्हर आहेत मनोज पाटील, समजा तुमच्या ह्याच्यामध्ये एखादी कार बंद पडली किंवा काय झालं, तुमचं टायर पंक्चर झालं, तर तुम्ही काय करता? पैसे त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी असतं, एखादा काहीतरी मोठा खर्च लागला तर साधारण किती आहे तो कधी मोठा खर्च? जनरली हे हा. आणि मग असे जे मोठे खर्च लागतात, कधी काही उघडावं लागतं. मनोज पाटील समोर बसले आहेत म्हणूनच मी हा इथे करतो आहे की प्रवासाच्या वेळांमध्ये हे जास्त अशा वेळेला इमर्जन्सी फंड म्हणून घेऊन बसतो. एक्झॅक्टली हे मला बोलायचं आहे. आणि म्हणून गुंतवणुकीच्या बाहेर तुमचं सेफ्टी नेट म्हणून थोडीफार कॅश तुमच्या खिशामध्ये असली पाहिजे. पहिला सेगमेंट आहे म्हणून मी डायरेक्ट काही गोष्टी बोलणार नाही, पण माझं तरी पण असं म्हणणं आहे की ज्या वेळेला आपण इमर्जन्सी फंड सेटअप करतो त्यावेळेला इमर्जन्सी फंडाच्या बाबतीमध्ये इतकं रिटर्न मिळेल, हे रिटर्न मिळेल, असं रिटर्न मिळेल, तसं रिटर्न मिळेल याची कधी काळजी करायची नसते. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी इमर्जन्सी फंड सांभाळून घेतला जातो, पण इमर्जन्सी फंड नेमका किती सेटअप करावा, तुमच्या महिन्याचा खर्च मल्टिप्लाइड बाय 6 असं एक रूल ऑफ थंब आहे. पुढे आपण त्याच्यामध्ये अधिक सेगमेंटमध्ये घुसणार, पण एक बेसिक म्हणून मी सुरुवात करतोय. इमर्जन्सी फंड तुमच्या महिन्याचा खर्च इन ब्रॅकेट मायनस तुम्ही शॉपिंगला गेलात कारण नसताना, की जिथे तुमच्या नीड्स महत्त्वाच्या आहेत त्या सोडून तुम्ही सिनेमाला गेले, तुम्ही मोठ्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेले, घरात जेवण्याची पॉसिबिलिटी असून सुद्धा तुम्ही बाहेरून काहीतरी अगदी चमचमीत मागून खाल्लं, कारण नसताना, इच्छा नसताना तुम्ही बाहेर गेलात आणि आउट ऑफ पॉकेट खर्च केलात, हे सोडून तुमच्या महिन्याचा खर्च जो काय येतो तो ब्रॅकेट कंप्लीट मल्टिप्लाइड बाय 6 हे तुमच्या इमर्जन्सी फंड आहे. आणि इमर्जन्सी फंड हा अरे किती होईल, काय होईल, असं झालं का, तसं झालं का. आणि मनोज पाटलांच्या बाबतीमध्ये मी म्हणतो, मनोज पाटील असं कधी होतं का की कारचं टायर पंक्चर झालं, नाही जाऊ द्या, हे करू ते करू, अजून 2 दिवस लावू. पंक्चरचा टायर घेऊन कधी फार लांब प्रवासाला जाता येत नाही. हा, त्याच्यामुळे पंक्चरचा टायर हा आपल्या इमर्जन्सी फंडाचा एक फार उत्तम असतो.
पंक्चर टायर घेऊन तुम्हाला प्रवासाला जाता येत नाही, गाडी रस्त्यात बंद पडली तर त्याचा खर्च कितीही मोठा निघे तो तुम्हाला काढावाच लागतो. एखाद्या वेळेला जर तुम्हाला काय म्हणावं, टायर फारच जास्त फाटलेला आहे, ठेवावं लागतं. एखादं चांगलं टायर उपलब्ध आहे, कधी कधी त्याच्यासाठी करून ठेवावं लागतं. आणि म्हणून काही जण मला युरोपच्या भागामध्ये मी ज्या वेळेला याच्या संदर्भात अभ्यास करतो त्यावेळेला मला असं लक्षात येतं की युरोप आणि अमेरिकेमध्ये याच्या बाबतीमध्ये हे चाललं जातं की क्रेडिट कार्ड वापरा. माझं म्हणणं, भारतामध्ये क्रेडिट कार्डपेक्षा फार चांगल्या संधी उपलब्ध आहेत इमर्जन्सी फंडासाठी. काय हे एक स्टार्टिंग पॉईंट म्हणून मी म्हणतो. याच्या आधी खोलात आपण जाणार आहोत. काय असावं? पेमेंट बँक्स, एअरटेल पेमेंट बँक मी स्वतः वापरतो आहे. काही प्रमाणामध्ये मला असं वाटतं की थोड्याफार प्रमाणावर याच्यामध्ये ठेवलं पाहिजे. किंवा तुम्हाला UPI लाईटची सुविधा असेल, बिना टाकता 500 रुपयापर्यंतचा खर्च अगदी पट्टदिशी करून घेता येईल. कारण बऱ्याचशा ठिकाणी मी UPIचे QR कोड बघतो आहे. हा एक फार हेल्पफुल गोष्ट होते आजकाल. मला माझ्या स्वतःच्या याच्यामध्ये तर मी म्हणजे थोडा आठवण काढावीच लागेल. कधी झालं होतं की एकदा खिशामध्ये मी फारशी कॅश न घेता निघालो होतो 500 रुपयाची, आणि घरामध्ये सगळ्यांनी काळजी व्यक्त केली की बाबा रे तू का खिशामध्ये 500 रुपये घेऊन चाललाय लांबच्या प्रवासाला, काय जमेल काय तुला? म्हटलं मला काही जमत नाही. सगळीकडे मी UPIचं पेड केलं होतं, हे मला आजही फार चांगलं आठवतं. सिच्युएशन ही अशी होती. इमर्जन्सी फंड प्रसंगी UPI लाईटमध्ये ठेवणं, तुमच्या एखादं वेगळं अकाउंट त्याला सेटअप करून ठेवणं. स्मॉल फायनान्स बँका, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक असेल, सूर्योदया स्मॉल फायनान्स बँक असेल, किंवा AU स्मॉल फायनान्स, एला आता स्मॉल फायनान्स बँक कोण म्हणते, म्हणजे AU आणि काही इतर बँका आहेत ज्यांना स्मॉल फायनान्स बँका म्हणणं म्हणजे असं व्ह्यूअर्स असे त्या स्क्रीनमधून येऊन मला कशी थप्पड मारून चालले येतील की ह्या स्मॉल फायनान्स बँक काही बोलतो. AU पुरेसं मोठं झालेलं आहे मला माहिती आहे. स्लाइस नॉर्थ ईस्टर्न, नॉर्थ वेस्टर्न स्मॉल फायनान्स बँक नावाची एक बँक होती, आहे इनफॅक्ट. त्यांच्या बाबतीमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी चालू आहेत, त्या त्यांच्यामध्ये आहे. स्मॉल फायनान्स बँका का बरं? कारण त्यांच्यासाठीचा एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा येतो की तुम्ही डेबिट कार्ड हे कुठल्याही ठिकाणी जाऊन वापरू शकता. AU स्मॉल फायनान्स बँकेचं कार्ड मी इतर कोणाच्या याच्यात वापरू शकतो, हा एक मोठा प्लस पॉईंट आहे त्याचा. क्रेडिट कार्ड तुम्हाला वापरायचं असेल तर वापरत बसा, पण एक वेगळं सेव्हिंग अकाउंट की जे म्हणजे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला करंट अकाउंट ठेवणं शक्य असेल तर व्हेरी गुड. त्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज, ज्याला आम्ही गमतीने CCOD म्हणतो, ती CCODची फॅसिलिटी ॲड करायची असेल तुम्ही करून ठेवा. पुढच्या गोष्टी पुढच्या सेगमेंटमध्ये बोलूया. माझ्या आधीच्या सेगमेंटमध्ये मी जे म्हणलं होतं की याचं कॅल्क्युलेशनचा पार्ट आपण पुढच्या सेगमेंटमध्ये बोलूया. मला माझ्या सर्चमध्ये असं जाणवलं, ज्याच्या मी टिपणं काढून बसलेलो आहे, की मिनिमलिस्ट स्टार्टर, वेगवेगळे अप्रोच आहेत. तुमचा इमर्जन्सी फंड नेमका किती असावा? $100 असावा का? 100 रुपयाचा असावा का? 1,00,000 रुपयाचा असावा का? वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळे अप्रोच मांडलेले आहेत. पहिला अप्रोच जेव्हा मी म्हणेन द मिनिमलिस्ट स्टार्टर, डेव रामझे या माणसाने, जो अमेरिकेमधला एक फार आदरणीय रिस्पेक्टेड पर्सन आहे, याचे अनेक सारे प्रोग्राम अमेरिकेमध्ये होत असतात, त्याने हे मेन्शन केलेलं आहे की दिस अप्रोच इज डिझाईन बाय ब्रेक द सायकल ऑफ बॉरोइंग फॉर दोज करंटली इन डेट. ज्या माणसांच्या आयुष्यात ऑलरेडी कर्ज आहे अशा माणसांना क्रेडिट कार्डाचा वापर करायला सांगणं इमर्जन्सी फंडसाठी हे योग्य नाही. आणि म्हणून सुरुवात $1,000 पासून त्यांनी करायला सांगितली आहे, जे भारताच्या पर्चेसिंग पॉवर पॅरिटी किंवा फॉरेन एक्सचेंज वगैरे सगळ्याचा अभ्यास केला तर 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये येतं. भारतामध्ये आज सगळ्या लोकांच्या पगाराचं प्लस मायनस मल्टिप्लाइड बाय 6 करायचं म्हणलं तर ते तेवढं येईल का मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की 50,000 रुपयेचा इज अ बेसिक बेअर मिनिमम. 6 महिन्याचा खर्च किंवा तुमच्या घराच्या रिपेअरमेंटवर आलेला एखादा अचानक आलेला खर्च, हेल्थ, तुम्हाला अंदाजही नाही आहे, तुम्हाला एखादी टेस्ट करायला लागते आहे, मेंदूची टेस्ट करायला लागते, डोक्याची टेस्ट करायला लागते आहे,
हृदयाची टेस्ट करायला लागते आहे आणि त्याच्यावर तुम्हाला 4 एक्स्ट्राच्या काहीतरी गोळ्या महागड्या खरेदी कराव्या लागत आहेत. इज अ काय म्हणतात इमर्जन्सी फंड. माझ्या घरामध्ये अशा टाईपच्या इमर्जन्सी मी अनेक वेळा पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की डेव्ह रामझेचा हा जो एक पॉईंट आहे तो फार बरोबर आहे. 50,000 ते 1,00,000 रुपये स्टार्टर इमर्जन्सी फंड. माझ्यातर्फे याला टिकमार्क. टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. भारतामध्ये कदाचित 50,000 रुपयाचा टर्म्स अँड कंडिशन्स योग्य राहील. पण माझं असं म्हणणं की तुमचं लाईफस्टाईल मॅनेज जर होत नसेल तर तुम्ही याची साईज वाढवू शकता. मुळात प्रत्येकाची साईज ऑफ इमर्जन्सी फंड ही वेगळी असू शकते. कोणालाही वन स्टाईल फिट कोणालाही येत नाही. रूल ऑफ थंब हा एक असू शकतो की मल्टिप्लाइड बाय 6. $300 समजा गृहीत धरलं. $300 भारतामध्ये $300 आज $30,000 साधारण येतं बेअर मिनिमम. मल्टिप्लाइड बाय 6 1,80,000. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की साईज ऑफ इमर्जन्सी फंड डिफर्स फॉर डिफरंट पीपल्स. स्टार्टर पॅक म्हणून ठीक आहे. 50,000 ते 1,00,000 ॲक्सेप्टेबल आहे. मला असं वाटतं याच्यावर पुरेसं बोललोय. मॅक्सिमम सिक्युरिटी स्यूज ऑर्मन्स पर्स्पेक्टिव्ह लीन्स टुवर्ड्स हाय लेवल प्रोटेक्शन अँड पीस ऑफ माइंड. त्यांचं रेकमेंडेशन असं आहे की 8 to 12 months of living expenses. Logic. In volatile job market, 3 months is often not enough time to find a comparable role. A larger cushion prevents financial panic. आणि हे खरं आहे. म्हणजे अनेक साऱ्या सिच्युएशनमध्ये ज्यावेळेला इमर्जन्सी फंड किंवा स्वतःची गंगाजळी संपायला येते हळूहळू माणसं पॅनिकमध्ये जातात आणि त्या पॅनिकमध्ये अनेक वेळा चुका करून बसतात. पण ज्यावेळेला माझ्याकडे एक सफिशियंट बिग सेफ्टी कव्हर आहे हे लक्षात येतं त्यावेळेला हे करण्याची गरज पॅनिक करण्याची गरज कमी होते. अजून एक गमतीशीर उदाहरण सांगतो. मला स्वतःला इस्त्रीचे कपडे वापरायची गरज नाहीये म्हणून, पण एखाद्याला गरज असेल, एखादा कोणी साहेब असेल, क्लास 1 ऑफिसर असेल, त्याला इस्त्रीचे कपडे वापरण्याची गरज असेल त्याच्या नोकरीसाठी. कोणाच्या नोकरीसाठी त्याला दिवसातून 2दा कपडे बदलावे लागत असतील आहे ना. फ्लाईट अटेंडन्स असतील किंवा त्यांचे फ्लाईट क्रू, त्यांना त्यांचे कपडे नीटनेटके करावे लागतात, तर त्यांचे कपडे धुवावे लागतात, त्याच्यावरचा त्यांचा असलेला खर्च असतो. सैनिकांच्या काही रेजिमेंटमध्ये त्यांना त्यांचे केस ठराविक पद्धतीनेच कापलेले असावेत याची गरज असते. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की डिफरंट पीपल्स नीड फॉर डिफरंट साईज ऑफ इमर्जन्सी फंड. साईज व्हेरीज. वन साईज फिट्स ऑल आपल्याला करता येत नाही आणि हे जरी या सेगमेंट पुरतं तुम्ही घेतलं तरी पुरेसं झालं असं माझं म्हणणं आहे. सायकोलॉजिकल रिच लाईफ रमित सेठी त्यांचं असं म्हणणं आहे की 6 ते 12 मंथ बट विथ अ ट्विस्ट. ही सजेस्ट अँटी बजेटिंग or cutting non-essential to the bone to build this fund rapidly if you feel storm coming. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर वाटतंय की माझी नोकरी जाणार आहे, मला अजून काही होणार आहे, फायनान्शियल क्रायसिस येणार आहे, तर अँटी बजेटिंग की मला याच्यामध्ये बजेट केलं पाहिजे और कटिंग नॉन इसेन्शियल्स टू द बोन याची मला गरज नाही आहे. जे मी म्हणलो होतो की सिनेमाला जाण्याची आहे, हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. जर तुम्हाला खरंच दर आठवड्याला 2 सिनेमे बघण्याची गरज नसेल तुमच्या नोकरीसाठी तर काही बघायला जाऊ नका. जर तुम्हाला तुमची नोकरी रिइम्बर्स करून देत नसेल तर तुमच्या क्लायंटला घेऊन कुठल्या तरी मोठ्या हॉटेलात जाऊ नका, गरज नसते. दॅट्स ऑल. रमित सेठी सांगतो आहे द लॉजिक. इफ यू आर फ्रीलान्सर ऑर इन अ लंपी इन्कम इंडस्ट्री 12 months इज द बेस्ट लाईन. 6 ते 12 महिने इज ॲक्सेप्टेबल. 6 महिने काही जणांचं आहे. तुम्ही त्याच्यावरती जर बिल्ड करू शकलात तर थम्स अप. एफिशियन्सी ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट वाईज असं आहे की 1 to 3 months इन कॅश विथ द रेस्ट टायर्ड इन टू लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स. याला फरक असा आहे की तुमच्या खिशामध्ये थोडीफार कॅश असली पाहिजे पण कॅश इतकी पण जास्त नको की लॉस ऑफ ऑपॉर्च्युनिटी होता कामा नये. हा जो आहे ना हा मला पण पटणार नाही. कॅश इज अ ड्रॅग ऑन युअर पोर्टफोलिओ ड्यू टू इन्फ्लेशन. इन्फ्लेशनला अनेक वेळा उंदीर, कॅश खाणारा उंदीर असं जे एक चित्र रंगवलं जातं ते त्याच्यामध्ये आहे की तुमच्या इमर्जन्सी फंडामध्ये जर कॅश हेवी असेल तर त्याच्यामध्ये पार गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गिल्ट,
G-Sec गव्हर्नमेंट सिक्युरिटी याच्यामध्ये गुंतवा, पार 7% मिळाले तरी चालतील, 6% मिळाले तरी चालतील. इनफॅक्ट म्हणजे मला कोणी सांगितलं होतं की तुमचा इमर्जन्सी फंड हा एखाद्या बदकासारखा असावा. हो, इमर्जन्सी फंड हा बदक असावा. त्या बदकाला कसं नदी असते, ती वाहत असते, बदक त्याच्यामध्ये ठेवलं तर ते स्थिर असतं, कारण ती नदी जेवढ्याच्या गतीने विरुद्ध प्रवाहाने वाहते त्याच्या विरुद्ध प्रवाहाला ते बदकही करत असतात. त्याच्यामुळे ते दोघं इक्वल अँड ऑपोजिट फोर्स लावतात, ते बदक स्थिर असतं. आणि म्हणून इन्फ्लेशनला विरोध करता येईल इतकं गुंतवणूक तुमच्याकडे ठेवा. या बाबतीमध्ये वॉरन बफेट या माणसाला परत एकदा हायलाईट आणि असं सॅल्यूट मारावं असं वाटतं की त्यांच्या टोटल मार्केट कॅपिटलायझेशनच्या किती 1/5 हा माणूस कंटिन्यू कॅश बॅलन्स, कॅश फाईल मेंटेन करायचा. लोक अनेक वेळा आरडाओरडा करायची की एवढी कॅश का ठेवतो, एवढी कॅश का ठेवतो, हे का करतो, ते का करतो. पण झालं असं की ती कॅश फाईल नुसती जनरेट नाही होत राहिली, ती कॅश अँड लिक्विड ॲसेट्समध्ये गुंतवत राहिली. गव्हर्नमेंट ऑफ अमेरिका बॉन्ड्स, ट्रेझरी बिल्समध्ये ती गुंतवत राहिली आणि त्याच्यामुळे कॅश फाईल भयंकर मोठा राहिला. आणि हा पण एका अर्थाने इमर्जन्सी फंडचं आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये बघूया की हे नेमकं गुंतवायचं कुठे आणि याचं कॅश फाईल नेमकं कसं ठेवायचं, इमर्जन्सी फंडाचं ॲसेट ॲलोकेशन कसं करायचं. याच्याविषयी बोलताना एक महत्त्वाची गोष्ट मला एवढीच हायलाईट करावी वाटते की इमर्जन्सी फंडाचं ॲसेट ॲलोकेशन करताना किंवा हा फंड कसा सेटअप करायचा, ॲसेट ॲलोकेशन म्हणण्यापेक्षा हा फंड कसा सेटअप करायचा की मला लवकरात लवकर मिळेल. पहिला पार्ट, इमिजिएट लेअर मला 1 मिनिटात मिळेल. याच्यामध्ये अराउंड तुमचे 25% तुमच्या फंडाची अमाऊंट ही असली पाहिजे. मिनिमम 10,000 किंवा काय 20% यापैकी जी अमाऊंट कमी असेल ती ही तुमची इमिजिएट येणारी अमाऊंट असते. 0 ते 2 तास, 0 ते 3 तास किंवा अगदी साध्या बाबतीमध्ये तुमची कार पंक्चर झाली, तुम्हाला इकडे झालं तिकडे झालं, इन्शुरन्स यायला वेळ आहे, कदाचित कॅश कव्हर मिळणार नाही आहे, हॉस्पिटलमध्ये आत्ता कुठेतरी जाण्याची गरज आहे, अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला जे जावं लागतं किंवा कधी कधी काही गोष्टीमध्ये इतर काही इमर्जन्सीज असतात, कारचं अजून काही झालं, तुमच्या आयुष्यामध्ये काही झालं, घरामध्ये अचानकपणे काही गोळ्या आणाव्या लागल्या, काहींची किंमत वाढली, काही असू शकतं. हाय यील्ड सेव्हिंग अकाउंट, स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट बँक, पहिला पार्ट. आता माझ्या याच्यामध्ये मला काही गोष्टी सापडल्या की ज्याच्यामध्ये ऑफर 5 to 7% इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे. स्मॉल फायनान्स बँकेसारख्या शिवालिक आहेत. त्याच्यानंतर आय थिंक AU पण काही प्रमाणात देतं की जे एक वेगळा पार्ट तुम्हाला ठेवता येतो. कोवरचा लेअर जो तुम्हाला 48 तासापर्यंत पहिल्या गरजेचा वाटतो, हा अर्धा ठेवावा, साधारण एक 25% सुरुवातीचा आपण म्हणला. हाफ पार्ट इज द कोअर लेअर, हा असतो लिक्विड म्युच्युअल फंड. तुम्हाला मिळावा 24 ते 48 तासामध्ये. पहिल्या तुमची जी एक वेव आहे येऊन गेली, सगळ्याची गरज नाही आहे, पण मी काय म्हणलं माझ्या या व्हिडिओमध्ये की इन्फ्लेशनशी बीट करणारं इमर्जन्सी फंड सेटअप करावा. म्हणून मी याला ॲसेट अलोकेशन म्हणलं. ॲसेट अलोकेशन म्हणण्याचं कारण हेच, हे तुमच्या एकदा का लक्षात आलं की पुढे चलूया. दिस इज फॉर द बल्क ऑफ युअर फंड. 50% टू 60% नाही, 50% धरूया. लिक्विड म्युच्युअल फंड्स अप टू 90%. दर इन्व्हेस्ट इन अ व्हेरी शॉर्ट टर्म डेट अप टू 91 डेज. 91 डेज 91 दिवसाच्या याच्यामध्ये ते गुंतवणूक करतात. ICICI प्रुडेन्शियल सोडा, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचा एक स्वतः त्याच्यामध्ये मी गुंतवणूक करत होतो. मला चांगला वाटला होता ऑप्शन, म्हणून मी नाव सांगतो आहे. तुम्ही कुठलंही करू शकता. तुम्ही पार HDFCकडे जाऊ शकता, नाही तुम्ही सरकारच्या एखाद्या त्यात करू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर 91 डेच्या बॉन्डमध्ये तुम्ही स्वतः गुंतवणूक करू शकता. RBI रिटेल डायरेक्टमध्ये तुम्हाला आवडत असेल तर. फक्त त्याच्यामध्ये असं आहे की मग ते मला इझिली विकता येतात का, मग त्याचं सेकंडरी मार्केट मला इझिली अवेलेबल आहे का, लिक्विडिटी तेवढी आहे का, लिक्विडिटीमध्ये जाणारा माझा जो चान्स आहे तो तेवढा काय होतो हे बघावं लागेल. तुमची इच्छा, बाकी सगळी तुमची इच्छा. फक्त हा पैसा तुम्हाला 48 तासामध्ये मिळेल अशा तऱ्हेने सेटअप करायचा आहे. आणि एक शेवटचा जो 25%चा पार्ट आहे, हा टॅक्स एफिशियंट, हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सला कव्हर करून मग तुम्हाला येईल.
आर्बिट्राज फंड्स. आर्बिट्राज फंड का? कारण हे इक्विटी बाजार आणि F&Oच्या याचा कव्हर करतात. इक्विटी फंड आणि याचा कव्हर करतात, त्यामुळे त्याची रिस्क होते कमी. त्यामुळे जवळपास 0 रिस्कच्या आर्बिट्राज फंड्सला तुम्ही करावा असं माझं म्हणणं. लॉंगर टर्मसाठी 3 to 5 days पटकन ते तुम्हाला पैसा देऊ शकतात. म्हणून पण बेस्ट प्लेसेस स्वीप इन FD. ॲक्सिस बँकेची स्वीप इन FD हे एक मला आवडलेलं जागा आहे. अर्थात ती जर इतर कोणी देत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला IDFC फर्स्ट इंडस्ट्रियल AU स्मॉल फायनान्स बँकेसारखी लोक ही चांगला इन्स्टंट देऊ जर शकत असतील तर बघा. पण क्रेडिट कार्डच्या मागे लागू नका. माझं असं म्हणणं की ह्या जे तुम्ही कराल त्याला एक वेगळं अकाउंट, एक वेगळी सेटअप फॅसिलिटी तुम्ही करून ठेवा. माझ्याकडे स्वतःकडे आहे. माझ्या याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे की सूर्योदया स्मॉल फायनान्स बँकेचं माझं त्यासाठी अकाउंट आहे, जे त्याला मी मेंटेन ठेवतो. अनेक वेळेला माझं ॲक्सिस बँकेचं अकाउंट पण मी त्यासाठी मेंटेन ठेवलेलं असतं. याच्यामध्ये मला फायदा हा मिळतो की माझं अकाउंट वेगळं आहे. मी इझिली चेकबुक देऊ शकतो, मी इझिली डेबिट कार्ड स्वाईप करू शकतो, मी UPIच्या थ्रू अनेक साऱ्या गोष्टी करू शकतो. 15,000चं एक मिनिमम माझ्याकडे आहे. मला मोठ्याची गरज नसते कारण माझी आई अनेक साऱ्या गोष्टी बेअर करते. पण हे आहे फायनल स्ट्रॅटेजिक टिप. अवॉइड large cap equity mutual funds or gold for your primary emergency fund. While they are liquid in terms of selling, their value could be down 20% on the exact day you lose your job or face a medical crisis. अनेक वेळा होतं असं की तुमच्याकडे क्रायसिस आहे, कदाचित जगामधच्या अनेक साऱ्या भागामध्ये पण क्रायसिस असू शकतो. सध्याची जी परिस्थिती चालू आहे एक्झॅक्टली मी त्याच बाबतीत बोलतो. तुम्हाला गरज आहे तुमचा इमर्जन्सी फंडाचा पैसा हा महागाईला बीट करणाऱ्या गोष्टी पाहिजे. तुम्हाला त्याच्यावर रिटर्न नाही कमवायचं, त्याच्यावर तुम्हाला रिटर्न नाही कमवायचं. आणि म्हणून मी म्हणतो आहे की हे अशा तऱ्हेने सेटअप करा. आणि हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मी नेमकं काय करतोय. अजून मी काही जे पॉईंट हायलाईट केलेले आहेत त्याच्यामध्ये बघा. स्वीप इन आहे, टाटा लिक्विड फंडामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाता येईल. SBI लिक्विड, निप्पॉन लिक्विड फंड, T+1 डे, कोटक इक्विटी आर्बिट्राज, एडेलवाईज आर्बिट्राज माझ्या स्वतःच्या याच्यामध्ये मला जे सापडलं, जे हायलाईट मी करतो आहे. टॅक्स सेव्हिंग करतात आणि टॅक्स सेव्ह करून तुम्हाला एखादा मोठा जर लागत असेल, हा मला माहिती आहे हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये मी केलेलं आहे की गुंतवणुकीच्या आधी हेल्थ इन्शुरन्स असावा. माझं असं म्हणणं की तो येईपर्यंतची इमर्जन्सी अनेक वेळा कव्हर होईल नाही होईल, जे काय होईल त्याचं काम हा करेल.